सांचीचं आणि बुद्धिझमचं कोणतंही कनेक्शन नव्हतं. बघा, सांचीचं आणि बुद्धिझमचं कोणतंही कनेक्शन नव्हतं, पण पहिला स्तूपा सांचीला बांधला गेला. तर एक वाक्य लक्षात ठेवा, ते वाक्य लागू पडतं. ते म्हणजे भारतामध्ये जेवढ्या काय आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट झाल्यात त्या आपल्या प्रिय पत्नीसाठी झाल्यात. तिथून त्याची सुरुवात झाली. आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट फॉर फेवरेट वाईफ. फॉर एक्झाम्पल, सांचीचा स्तूपा, दी ब्युटिफुल स्तूपा आहे. ब्युटिफुल स्तूपा बिल्ड केला अशोकाची फेवरेट वाईफ कौरवी, जी सांची मधून बिलॉंग करत होती. सांची हे मध्य असणारं सेंटर आहे. म्हणजे जर आपण भारताचा मॅप पाहू, कौरवी आता हे सांची जर आपण बघितलं ना तर दक्षिणापात वरती येणारं हे सेंटर. दक्षिणापात म्हणजे हा असा हे होता पात, दक्षिणापात देशभ्रमणसाठी उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अवतारा, मध्य देशा आणि द्रविड देशा म्हणजे दक्षिणापात असे 3 भाग होते. त्याच्यामधलं हे सांची हे ठिकाण होतं. असे वेगळे स्तूपा बांधले गेले मध्ये. सांची स्तूपा ओपन एअर म्हणजे अगोदरचे स्तूप होते ना ते केव मध्ये होते. अगोदरचे केव म्हणजे आपण चैत्यगृह म्हणतो. चैत्यगृह म्हणजे काय, वर्शिप प्लेस ना. आणि हे केव मध्ये होतं. चैत्यगृह सेपरेट बांधलेले नाहीयेत. चैत्यगृह हे केव मध्ये बांधलेले आहेत. म्हणून आपण ते 3 भाग बघितले, चैत्य, विहार आणि स्तूप. ओपन एअर म्हणजे ओपन एअर मध्ये. आणि ते 3 प्रकारचे, शारीरिका, परिभोगिका आणि उद्देशिका. समजलं? स्तूपाचं आपण बघितलं. आता जेव्हा तिसऱ्या बौद्ध काउन्सिलमध्ये आपल्याला माहिती आहे की बुद्धिस्ट काउन्सिल झाल्या, परिषदा झाल्या. म्हणजे तिसऱ्या बौद्ध परिषदेमध्ये अशोकाने अभिधम्म पिटका कंपाईल केला गेला अशोकाच्या काळामध्ये. म्हणजे अशोकाला बुद्ध धर्माची शपथ दिली गेली. आणि अशोकाला बुद्ध धर्माची शपथ दिली मोगली पट्टा तिस्सा. मोगली पट्टा तिस्सा, मोगली पट्टा तिस्सा, त्यावेळेसच्या बुद्धिस्ट मॉंकचं नाव आहे ते. मोगली पट्टा तिस्सा याने अशोकाला बौद्ध धर्माची शपथ दिली. आणि मग अशोकाने धर्म वाढवण्यासाठी महामात्माची काय केली, नेमणूक केली. महामात्मा मीन्स धर्मगुरू. अशोकाने पहिल्यांदा धर्म स्वीकार केला. शपथ कुणी दिली, मोगली पट्टा तिस्सा. हा प्रश्न बऱ्याच वेळा येतो की अशोकाला बौद्ध धर्माची शपथ कुणी दिली. तर मोगली पट्टा तिस्साने अशोकाला बौद्ध धर्माची शपथ दिली आणि त्यांनी महामात्माची, धर्म महामात्माची काय केली, नेमणूक केली. म्हणजे अशोकाने बौद्ध धर्म स्वीकार केला म्हणजे काय केलं, तर एक तर स्वतः शपथ घेतली, धर्म वाढवण्यासाठी महामात्माची नेमणूक केली आणि स्वतः मध्य प्रांतात राहिला धर्माचा प्रसार करण्यासाठी. आपला एक मुलगा दशरथ याला उत्तर आणि ईशान्य भागात धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलं. आपला एक मुलगा आणि एक मुलगी महेंद्र अँड संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवलं, म्हणजे दक्षिणेकडे पाठवलं. आणि आपला दुसरा मुलगा कुणाल त्याला कुठं पाठवलं, पश्चिमेकडे पाठवलं. आणि मग नंतरच्या काळामध्ये भारताच्या म्हणजे भारतीय उपखंडाच्या उत्तर भागामध्ये जे काही स्तूपा बांधले गेले त्याला पॅगोडा म्हटलं जातं. पॅगोडा किंवा पागोडा. भारतीय उपखंडाच्या उत्तर भागामध्ये म्हणजे अगदी जपानपर्यंत, जिथपर्यंत बुद्धिझमचा प्रसार झाला होता त्या भागापर्यंत काय बांधले गेले, पॅगोडा. भारतामध्ये त्याला आपण स्तूप म्हणतो. आणि दक्षिण भागामध्ये, भारताच्या उपखंडाच्या दक्षिण भागामध्ये त्याला दॅगोडा म्हटलं जातं. पागोडा उत्तर, स्तूपा मध्य आणि दागोडा दक्षिण. भारतामध्ये एकमेव पागोडा आहे तो म्हणजे ग्लोबल विपश्यना सेंटर, गोराई, मुंबई. भारतामध्ये
एकमेव पागोडा आहे तो म्हणजे गोराईला ग्लोबल विपश्यना सेंटर. तो काय अगोदरच्या काळात नंतरच्या काळात बांधला गेला, पण तो फेमस पागोडा आहे. म्हणजे ते स्तूपाच आहेत, वर्शिप प्लेसच आहेत, फक्त त्याचं स्ट्रक्चर बदललं गेलं. पागोडा साधारणतः असा असतो, टॉवर सारखा, आणि दागोडा मॉनिस्ट्री सारखा असतो. म्हणजे असे नाही का एखादं मॉनिस्ट्रीज आणि स्तूपा पण म्हटलं सेमी सर्क्युलर आहे. ओके, पण हे कशामुळे झालं? अशोकाने धर्म प्रसार चालू केला म्हणून. समजलं? म्हणजे बुद्धिस्ट आर्किटेक्चर आपण एका ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पुढे हिंदू आर्किटेक्चर. आपण आर्किटेक्चरचा पार्ट पाहतोय. हिंदू आर्किटेक्चर. हिंदू आर्किटेक्चर आता हे जे हिंदू आर्किटेक्चर आहे याला पहिल्यांदा राजाश्रय मिळाला तो म्हणजे गुप्तांच्या काळामध्ये. म्हणून त्याला गुप्ता आर्किटेक्चर सुद्धा म्हटलं जातं. गुप्त आर्किटेक्चर. इंडियामध्ये आर्किटेक्चरला तशी सुरुवात अशोकाच्या काळात झाली. अशोका वॉज अ फर्स्ट इंडियन किंग हु थिंक इन स्टोन. त्यांनी दगडामध्ये विचार करायला चालू केलं. भारताचा पहिला राजा असा आहे भारतातला की त्यांनी दगडामध्ये विचार चालू केला. का बरं हे दगडामध्ये विचार करणं, हे असं का बरं असं दगडात त्यांनी विचार चालू केला? अशोका फर्स्ट किंग हु थिंक इन स्टोन. दगडात विचार चालू केला त्यांनी. का बरं असा? येस, आर्किटेक्चरचा डेव्हलपमेंट का झाली तर प्रत्येक राजाच्या अचिव्हमेंट्स, प्रत्येक राजाने जे काय त्याचे मेसेज होते, संदेश होते ते लोकांपर्यंत पोहोचावेत. आणि म्हणजे पहिलं अचिव्हमेंट्स, दुसरं त्याचे संदेश, टू प्रोपोगेट हिज मेसेज, तिसरं डिमार्केशन ऑफ बाउंड्रीज, आपल्या राज्याचं सीमा कुठपर्यंत आहेत हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट झाल्यात. फेवरेट वाईफ फक्त त्याला निमित्त होतं, समजतंय? पण त्याच्या पाठीमागची मेन कारण काय होती? एक आपला संदेश, दुसरं आपली बाउंड्री, तिसरं म्हटलं की अचिव्हमेंट्स, म्हणजे राजांनी अचिव्ह केलेल्या काही गोष्टी असतील आर्किटेक्चर. पण मग जर आपण इंडो आर्किटेक्चर म्हणतो, हिंदू आर्किटेक्चरमध्ये दोन गोष्टींची डेव्हलपमेंट झाली. एक म्हणजे आपण ज्याला म्हणूया की इन्स्क्रिप्शन्स, शिलालेख, आणि दुसरं म्हणजे मंदिरं, टेम्पल्स. मग हिंदू आर्किटेक्चर बेसिकली टेम्पल आर्किटेक्चरसाठी ओळखलं जातं. टेम्पल म्हणजे मंदिर, आणि दुसरा त्यालाच आपण म्हणतो देऊळ. मंदिर आणि देऊळ मध्ये काय फरक? हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत. मंदिर आणि देवळामध्ये काय फरक असतो? मंदिर आणि देवळामध्ये काय फरक आहे? आपण ते बघणार आहे की कळस कुठे असतो आणि काय असणार आहे ते बघणार आहे. पण मंदिर आणि देवळामध्ये तुम्हाला जाणवलेला फरक काय? मंदिर इथेच बांधलं जाणार असं आपण म्हणतो. आपण असं म्हणतो का की देऊळ इथेच बांधलं जाणार? मग काय फरक आहे मंदिर आणि देवळामध्ये? तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे हिंदू टेम्पल आर्किटेक्चर और हिंदू आर्किटेक्चर बेस्ड ऑन पंच यातना स्टाइल. पंच यातना स्टाइल. टेम्पल आर्किटेक्चर विच इज बेस्ड ऑन पंच यातना स्टाइल. हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलाय. पंच यातना स्टाइल वरती आधारलेला आहे. पंच यातना स्टाइल मीन्स मेन गॉड और मेन डीईटी ऍट सेंटर. मेन गॉड और मेन डीईटी, मेन श्राइन, कुठलाही शब्द वापरा, श्राइन, डीईटी, गॉड किंवा गॉडेसेस. मेन श्राइन ऍट सेंटर सराउंडेड विथ सब श्राइन्स, 4 सब श्राइन्स. म्हणजे एक भगवान के साथ बाकी भगवान है. सो मेन श्राइन एट सेंटर.
तो मेन श्राईन ची जी काय आर्किटेक्चरल बिल्डिंग असेल किंवा जे काय स्ट्रक्चर असेल त्याला आपण मंदिर म्हणतो, आणि जे सब श्राईन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, देऊळ म्हणतो. म्हणजे देऊळ छोटा असेल आणि मंदिर मोठा असेल, एवढं लक्षात ठेवा. पंचयातना स्टाईल काय असतं, पंचयातना स्टाईल. जर आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट त्यात सुद्धा यूज ऑफ स्टोन, ही जी डेव्हलपमेंट झाली युझिंग स्टोन, मतलब मटेरियल कुठलं वापरलं, स्टोन. म्हणजे मोनोलिथिक टेम्पल्स होते. हे टेम्पल्स कुठले होते, मोनोलिथिक. त्यात सुद्धा बरेचसे मोनोलिथिक आहेत आणि बरेचसे लिथिक आहेत. मोनोलिथिक म्हणजे काय, सिंगल स्टोन, एकाच दगडामध्ये. आणि काही कशा आहेत, लिथिक आहेत, म्हणजे दगडांचा वापर केला. बरं, हे का बरं टेम्पल आर्किटेक्चर डेव्हलप झालं असेल. वर्शिप क्या होता है, वर्शिप. आपण हे बघितलं सगळं, बुद्धिझमनी पण वर्शिपसाठीच केलं, जैनिझम सुद्धा वर्शिपसाठीच करणार. म्हणजे सगळे आपण रिलीजनचा सुद्धा पार्ट कव्हर करतोय, लक्षात ठेवा. मला पहिल्यांदा सांगा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्पिरिच्युअलिटी अँड रिलीजन. त्याच्या अगोदर व्हॉट इज मिथ अँड व्हॉट इज मायथॉलॉजी. मिथ काय असतं तर ते तुमच्या लक्षात येईल बऱ्याच गोष्टी. व्हॉट इज मिथ अँड व्हॉट इज मायथॉलॉजी. मग आपण स्पिरिच्युअलिटी अँड रिलीजन बघूया. व्हॉट इज मिथ. ओके, पण मग मिथ काय असतं, कुणाचा भ्रम. मिथ मीन्स समवन्स ट्रूथ अँड मायथॉलॉजीज मीन्स नंबर ऑफ ट्रूथ्स. मिथ मीन्स समवन्स ट्रूथ, कोणाची तरी एकाची काहीतरी भ्रम असतो, गोष्ट असते, त्यांनी सांगितलेलं असतं. आणि मायथॉलॉजी म्हणजे अशा स्टोरी मिळून मिळून काय होणार आहे, मायथॉलॉजिकल स्टोरीज होणार आहे. म्हणजे आपण एखाद्या देवाची कोणाची काही स्टोरी ऐकली, आत्ता ऐकली, ठीक आहे, अशाच तुम्ही सांगत गेला, अजून 4 लोकांना सांगितली, 4 10 लोकांना सांगितली, 10 100 लोकांना सांगितली, तर ती मायथॉलॉजिकल स्टोरी बनते. मग याच्यामध्ये आपलं स्पिरिच्युअलिटी कॉन्सेप्ट येतो आणि मग रिलीजन येतं. जर आपण रिलीजनला फॉलो करत असेल तर मग आपल्या लक्षात येतं की आपण बुद्धिझमला फॉलो करतोय, त्याच्यात सुद्धा ऑर्थोडॉक्स, हेटेरोडॉक्स, थिझम हे पार्ट आहेतच. मग आपण जर असं फॉलो करतोय एखाद्या रिलीजनला, तर काय असतं स्पिरिच्युअलिटी आणि काय असतं रिलीजन. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, हे जे आर्किटेक्चर आपण बघतोय ना, पहिली गोष्ट हे समजून घ्या की आर्किटेक्चरल डेव्हलपमेंटच्या पाठीमागं त्यांचं स्पिरिच्युअलिटीचं स्पिरिट होतं. प्रत्येक ज्यांनी राजाश्रय दिला त्यांचं. काय असतं मग स्पिरिच्युअलिटी आणि काय असतं रिलीजन. हां, ओके, हां, आध्यात्मिक. ओके, मग त्याला आपण आध्यात्मिका म्हणतो. पण स्पिरिच्युअलिटी काय, इन शॉर्ट स्पिरिच्युअलिटी मीन्स व्हॉट यू थिंक. तुम्हाला स्वतःला जे वाटतं ना ती स्पिरिच्युअलिटी आहे. अँड व्हॉट युअर पॅरेंट्स, व्हॉट युअर सोसायटी, व्हॉट युअर कंट्री जे आपल्यावरती इम्पोज करते ते आपलं रिलीजन आहे. मीन्स युअर ड्युटीज, युअर कोड ऑफ कंडक्ट. समजतंय. स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपण काय म्हणतोय की मला स्वतःला जे वाटतं ते, स्वतःला जे वाटतं म्हणजे माझं इनसाइड ते काय इमोशन आहे. आणि रिलीजन म्हणजे काय, ड्युटीज आहेत, कोड ऑफ कंडक्ट. आणि मग आपल्या ड्युटीज सांगतात की तुम्ही हिंदुइझम फॉलो करा, जैनिझम फॉलो करा, किंवा तुम्हाला आपल्याला ज्या ज्या ड्युटीज आहेत ते फॉलो करायला लागतात. पण सायन्स बिहाइंड टेम्पल आर्किटेक्चर, तुम्हाला वाटतं का की हे सायन्स आहे ह्याच्याशी काही संबंधित, सायन्सचा सायन्स बिहाइंड टेम्पल आर्किटेक्चर. वाय वी विजिट टेम्पल, वाय वी विजिट वर्शिप प्लेस. आपण वर्शिप प्लेसला का जातो, वाय वी विजिट टेम्पल वर्शिप प्लेस, वाय, यूपीएससी क्लियर करने के लिए. वाई वी विजिट टेम्पल, कोई भी वर्शिप प्लेस को क्यों जाते हैं हम,
हम वहां पे प्रदक्षिणापात भी लगाते हैं. आपण तिथे प्रदक्षिणा पण असतो ना, इव्हन आपण स्तूपामध्ये पण बघितलं प्रदक्षिणा असतं. मग आता प्रदक्षिणापात मध्ये लेट्स सी की आपण म्हणूया की हे गॉड आहेत, हे गॉड आहेत. द राईट साइड, द लेफ्ट साइड, गॉड आपल्याकडे बघतायत. ओके, द राईट साइड अँड लेफ्ट साइड. मग इथे प्रदक्षिणापात असतो. स्तूपामध्ये पण होता, मी नाही का ते वरचा दाखवलं, स्तूपामध्ये पण होता. मग जिथं जिथं वर्षिप आली तिथं प्रदक्षिणा असते. काय असतं हे प्रदक्षिणापात? का लावतो आपण प्रदक्षिणा? मग आपला जितना बडा डिझायर होगा उतने ज्यादा प्रदक्षिणा. जेवढं मोठं डिझायर, जेवढं मोठं डिझायर असेल तेवढे आपण प्रदक्षिणा होतो. 5 लावायच्या, 21 काही असतील. ओके, पण काय असतं प्रदक्षिणापात? आणि प्रदक्षिणापात सुद्धा आपला कसा असतो? क्लॉकवाईज डिरेक्शन असतो. म्हणजे आपल्या लेफ्ट साइड पासून असतो आणि देवाच्या राईट साइड पासून असतो. तर ऍक्च्युली त्याचा अर्थ काय आहे? प्रदक्षिणा पाथ मीन्स फॉलो राईट पाथ ऑफ डीईटी. ज्याची वर्शिप करतोय त्यांनी दाखवलेला सत्य मार्ग त्याच्यावर चालायचं. म्हणजे आपण म्हणतोय की हे आपलं स्पिरिट आहे, स्पिरिच्युअलिटीचं. त्यांनी सांगितलेला सत्य मार्ग. मग आपण त्यांनी सांगितलेला सत्य मार्ग अशा वर्शिप प्लेसला भेट का देतो? वाय वी व्हिजिट वर्शिप प्लेस? टू गेट अ पॉझिटिव्ह एनर्जी. सायन्स बिहाइंड आपण हे बघतो की टू गेट अ पॉझिटिव्ह एनर्जी. त्यात सुद्धा टेम्पल आर्किटेक्चरचं बघूया आपण की सायन्स बिहाइंड टेम्पल आर्किटेक्चर, वी रिमूव्ह अवर फुटवेअर आउटसाइड टेम्पल. म्हणजे वी रिमूव्ह फुटवेअर आउटसाइड टेम्पल. मंदिर, कोई भी एक मंदिर है ऐसा रहेगा. वी रिमूव फुटवेयर आउटसाइड टेम्पल. वाय? सर बिकॉज फुटवेअर जर असेल तर पाय आणि अर्थ मध्ये एक ऑब्स्टॅकल आहे. पॉझिटिव्ह एनर्जी तेवढी तितक्या प्रमाणात ऍब्झॉर्ब नाही करता येणार जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे. पण जर काही ऑब्स्टॅकलच नसेल तर पाय जमिनीला टेकेल आणि तितकी एनर्जी आपल्यामध्ये येईल. ओके, म्हणजे आपण कधी विचार केला का असं? आणि करायला हवं. आर्ट अँड कल्चर का अभ्यास करायचा ना हे तुमच्या आता लक्षात येईल हळूहळू. सुरुवातीला कदाचित ते लक्षात नसेल आलं की अभ्यास आपण का करतोय आर्ट अँड कल्चरचा. की सायन्स बिहाइंड आर्किटेक्चर, त्यात सुद्धा आपण म्हणतोय की वी रिमूव्ह फुटवेअर आउटसाइड टेम्पल. जसं आपण एंट्री करतो तसं इथं बेल असते, एक बेल असते ना प्रत्येक मंदिरामध्ये. एंट्री करतो, एंट्री केलं की इथे आपल्याला कॅम्पाऊंड लाईट असते. म्हणजे कापूर आणि त्याचं हे असतं कॅम्पाऊंड लाईट. पुढे गेलं की तिथे फ्लॉवर्स असतात. ते फ्लॉवर्स घेतो आपण, देवाला अर्पण करतो आणि मग देवाला आपण हात जोडतो आणि मग आपल्याला प्रसाद मिळतो. ओके, सायन्स बिहाइंड टेम्पल आर्किटेक्चर टू ऍक्टिवेट 5 सेन्स ऑफ ह्युमन बॉडी. 5 सेन्स ऑफ ह्युमन बॉडी. वी रिमूव्ह फुटवेअर आउटसाइड टेम्पल बिकॉज जो काय फ्लोअर आहे ना तो कसा आहे? स्टोनचा आहे. स्टोनला कट करून किंवा स्टोनला पॉलिश करून बनवलेला तो फ्लोअर आहे. मग त्या विदाउट फूट अगर आपण त्या फ्लोअरवरती जर चाललो तर ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्ह होतं. जसं आपण एंटर करतो तसं बेल असेल. बेलचा जो इको आहे, ओके, इको ऑफ बेल कंटिन्यूज फॉर 7 सेकंड्स आपल्या कानामध्ये. आणि त्या क्षणासाठी आपण जे काही निगेटिव्ह थॉट्स असतील, जे काही बाहेरून आपण विचार घेऊन आलेलो असतो ते सगळे विचार आपण काही क्षणासाठी तरी विसरतो. जसं आपण एंट्री करतो तसं आपण कॅम्पाऊंड लाईटवरती हात फिरवतो आणि हात फिरून आपण चेहऱ्याला म्हणा बॉडीला तो सेन्स ऍक्टिव्ह करतो. त्वचाचा सेन्स, आईज आहेत आपल्या डोळ्यांना वगैरे आपण हे करतो. म्हणजे आईज सेन्सचा आपण काय करतो? ऍक्टिव्ह करतोय. जसं आपण पुढे जातो तसं काय करतो? फ्लॉवर घेतो
फुलं, त्या सुद्धा चांगल्या सुगंधाची. त्याचं कारण का? स्मेल जो आहे त्याचा सेन्स ऍक्टिव्ह करण्याचं ते एक माध्यम आहे. त्यानंतर आपण ऍड ऑन करून हात जोडतो. हात जोडलं की आपल्याला वॉटर विथ तुळशी मिळतं. त्याला आपण अमृत असा शब्द वापरतो आपल्याकडे. वॉटर विथ तुळशी. त्याला एक विशिष्ट टेस्ट असते, त्याच्यामुळे आपला जो टेस्टचा जो सेन्स आहे टंग हा ऍक्टिव्ह होतो. म्हणजे टेम्पल आर्किटेक्चरच्या पाठीमागं काहीतरी सायन्स आहे, म्हणून त्याचं डिझाईनच तसं केलंय. वी रिमूव्ह फुटवेअर आउटसाइड टेम्पल. एंट्री करतो, बेल, कॅम्फोन लाईट आहे, पुष्पम आहेत म्हणजे ज्याला आपण ऍड ऑन विथ फ्लॉवर्स म्हणतो, टू गेट अ पॉझिटिव्ह एनर्जी. आणि मग या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी एक आपल्याला नॉर्मली यज्ञ वगैरे करावे लागतात. ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात. यज्ञ वगैरे सॅक्रिफायसेस करावे लागतात. आणि मग ह्या सॅक्रिफायसेसमध्ये आपल्याला माहिती आहे की हे आपण नाही केलेले आहेत, तर 3 प्रकारचे देवांचं वर्गीकरण केलंय. गॉड्स डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. वन इज अ पृथ्वी स्थल, धरतीवरती असणारे देव. सेकंड अंतरिक्ष, स्वर्गात असणारे देव. आणि तिसरे द्विस्थल, म्हणजे अंतरिक्ष आणि धरतीवरती दोन्ही ठिकाणी असणारे देव. आणि मग त्याच्यानुसार आपण यज्ञ करतो, त्याच्यानुसार आपण मंदिरं बिल्ड करायला लागलो. पण या सगळ्यांवरती इन्फ्लुएन्स आहे पुराण कथाच. म्हणजे बुद्धिस्ट आर्किटेक्चर इन्फ्लुएन्स बाय जाटका स्टोरीज आणि हिंदू आर्किटेक्चर इन्फ्लुएन्स बाय पुराण कथाच. त्याच्यात कुठली स्टाईल आहे तर पंचयातना स्टाईल आहे. समजलं? पुराण कथाच आणि हिंदू आर्किटेक्चर इन्फ्लुएन्स केलाय आणि त्याच्यावरती ती जी स्टाईल आहे त्याला पंचयातना स्टाईल. पंचयातना अंडरलाईन करा, पंचयातना महत्वाचा आहे. मग या सगळ्यांसाठी